हाय फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीय। तर आज आपण आंब्याचा रस बघणार आहोत। तर आज स्पेशल आंब्याचा रसच केला जातो, पण आमटी, पुरणपोळी आणि भातही केला जातो। तर चला मग असा गोड स्वयंपाकाला आपण सुरुवात करूया। तर पहिले तर आपण आंब्याचा रस करून घेणार आहोत। तर आंब्याचा रस करण्यासाठी पहिले आपण आंबे धुवून घेतलेले आहे आणि त्याला पुसून घेतलेले आहे। नंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत आणि बारीक कट करून आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तर अशा प्रकारे आंब्याचा रस आपला बनतोय। आंबा जर आंबट असला तरच आपण साखर टाकूया, नाहीतर मग नाही टाकली तरी चालते। तर आता आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे। मग आपण आमटी करायला घेणार आहोत। त्याच्यासाठी मसाला तयार करून घेतलेला आहे। तर या मसाल्यामध्ये मी कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, 3 चमचे तिखट आहे, गरम मसाला आहे, थोडीशी हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे। तर तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं पाणी टाकून आपण त्याला झाकून देणार आहोत, म्हणजे तेल चांगलं सुटतं आहे। नंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण ते डाळीचं पाणी काढलेलं होतं ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि परत एकदा मिक्स करायचं आहे। तर शिजवलेली डाळ पण आपण थोडीशी त्याच्यात टाकायची आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहोत। तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। आता आपण पुरणपोळीला मस्तपैकी तूप लावून शेकून घेणार आहोत। तर आपली रेसिपी तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।